नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रुप डीच्या बुद्धिमत्ता चाचणी या पार्टला सुरू करणार आहेत. एकूण तुम्हाला ग्रुप डीमध्ये टोटल 4 सेक्शन आहेत. 4 म्हणण्यापेक्षा 3 म्हणू आपण त्याला. त्यामध्ये सगळ्यात पहिला सेक्शन हा गणिताचा असतो, त्याला तुम्ही क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणू शकता. त्यानंतर दुसरा सेक्शन आहे तो आहे बुद्धिमत्ता चाचणीचा. आणि तिसरा सेक्शन जो आहे तो तिसरा सेक्शन आहे जी केचा. त्या जी केमध्ये सायन्ससुद्धा इन्क्लूड आहे. ठीक आहे. तर तुम्हाला एक मार्किंग स्कीम सांगतो मी. मार्किंग स्कीम तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल. मार्किंग स्कीम जी आहे ती एकूण ग्रुप डीला 100 मार्क्स असतात. त्या 100 मार्क्सपैकी आपलं बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ते बुद्धिमत्ता चाचणी जवळपास 30% म्हणजेच 30 मार्क्स कॅरी करते. 30 मार्क्स एकूण बुद्धिमत्ता चाचणीला आहेत. त्यामुळं खूप जास्त म्हणजे चांगलं वेटेज बुद्धिमत्ता चाचणीला आहे. तर असे 30 मार्क तुम्हाला मिळवण्यासाठी ही आपण बुद्धिमत्ता चाचणीचं आजपासून सुरुवात करत आहेत. हा पहिला लेक्चर आहे. तर पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन चॅप्टरची माहिती, त्यामध्ये काय येतं आहे काय नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. फर्स्ट लेक्चर आहे बुद्धिमत्ता चाचणीचं. सुरुवातीला माझं नाव तुम्हाला खाली दिसत असेल, कांगणे सर. बुद्धिमत्तासाठी मी तुम्हाला ग्रुप डीसाठी पूर्ण सिलेबस घेणार आहे. पहिल्या लेक्चरमध्ये फक्त आपण काय करणार आहे त्याचं इंट्रोडक्शन घेणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये नेमकं काय काय कुठले कुठले चॅप्टर आहेत, कुठले कुठले त्याच्यामध्ये प्रश्न येतात, कशा टाईपचे प्रश्न येतात, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू आणि आपण पुढच्या लेक्चरपासून प्रॉपर सिलेबसला चालू करू. ठीक आहे. चला बघा, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जर तुम्ही सिलेबसमध्ये जर बघितलं तुम्ही तर सिलेबसमध्ये बघा तुम्हाला पहिल्या नंबरला अक्षर मालिका आणि वर्णमालिका दिसत आहे. त्यानंतर लयबद्ध मांडणी, लयबद्ध अक्षर मालिका, संख्या मालिका आहेत, सादृश्यता, सहसंबंध, त्याला तुम्ही ॲनालॉजी म्हणता. तुम्हाला इंग्लिशमध्ये पण पलीकडे लिहून आणलेले. तुम्हाला जर मराठीमध्ये काही गोष्टी समजत नसेल तर इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशमध्ये समजत नसेल तर मराठीमध्ये पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता त्यानंतर पुढं जर बघितलं आपण तर कोडिंग डिकोडिंग आहे, वर्गीकरण आहे, दिशा आहेत, नातेसंबंध आहे, अंकगणिती क्रिया आहेत, वेन आकृती वगैरे आहेत. ठीक आहे. हा आहे तुमचा ग्रुप डीचा सिलेबस. पुढं पण आहेत तर्कानुमान, विधाने आणि निष्कर्ष, विधान आणि गृहीतके, बाकीचे सगळे चॅप्टर तुम्हाला दिसत आहेत. हे सगळे तुमचे ग्रुप डीचे बुद्धिमत्तेचे महत्त्वाचे म्हणजे सगळे पूर्ण सिलेबस कव्हर केला आहे आपण. हा जर तुम्ही एवढे पूर्ण चॅप्टर केले तर तुम्हाला 30 मार्क घ्यायला कोणीही रोखू शकत नाही, थांबवू शकत नाही. ठीक आहे. चला, एक एक चॅप्टरबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती देतो मी. पुढं जाऊ आपण. पहिला चॅप्टर बघा. पहिला चॅप्टर आहे अक्षर मालिका आणि वर्णमालिका. याला अल्फाबेट सिरीज म्हणता तुम्ही. अक्षर मालिका म्हणा किंवा वर्णमालिका. इंग्लिशचे अल्फाबेट येतील, मराठीच्या, आता मराठीमधून तुम्ही आता मराठीमध्ये पण ग्रुप डीचा पेपर होत आहे त्यामुळे मराठीमध्ये पण येऊ शकतात. तर अल्फाबेट सिरीज म्हणजे अक्षर मालिका खूप महत्त्वाचा असा चॅप्टर आहे. या चॅप्टरला जवळपास 3 ते 4 मार्काचं वेटेज असेल. 3 ते 4 मार्क अक्षर मालिका आणि त्याला नंबर सिरीज पण एक असते बघा सोबत. त्या दोन्हींना मिळून 3 ते 4 मार्काचं वेटेज असते. त्याच्यामुळे खूप जास्त वेटेज असणारा हा चॅप्टर आहे. याचे प्रश्न कसे येतात बघा, असे प्रश्न येतात. 2-2 प्रश्न आणलेत मी प्रत्येकाचे. एक प्रश्न मी तुम्हाला सोडून देणार आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुम्ही लगेच त्याला सोडवायचं. ठीक आहे. पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगणार. काय बघतोय आपण? अक्षर मालिका बघतोय. अक्षर मालिकेमधला पहिला प्रश्न बघतोय आपण. बघा कसे येणार प्रश्न याच्यामध्ये. अक्षर मालिकेची एक सिरीज दिलेली असेल त्यांनी आणि पुढे विचारतील या सिरीजमध्ये नेक्स्ट काय असेल. बरोबर आहे. मग नेक्स्टमध्ये जर मी बघितलं तर सी नंतर डी आहे बघा, डी नंतर एफ आहे. दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे रे? सी आणि डी मध्ये जर बघितलं तर मी 0 फरक आहे. सी नंतर लगेच डी आहे, फरक नाहीच आहे. डी नंतर ईचा फरक येतोय बघा, एकाचा फरक केलाय, ईचा 1 फरक येतोय. नंतर एफ आलाय. एफ नंतर जी आणि एच मध्ये 2चा फरक आहे बघा. नंतर आय आलाय आणि आयच्या नंतर मला सांगा 0, 1, 2 नंतर नक्कीच 3चा फरक असायला पाहिजे. 3चा जर फरक असेल तर नंतर काय येऊन जाईल? आयच्या नंतर जे के एल. हा जर सोडला मी तर आपला पर्याय क्रमांक सी बरोबर असेल ना रे. आयच्या नंतर काय येऊन जाईल? एम येऊन जाईल. बरोबर आहे. अशाच नंबर सिरीज आहेत. खाली तुम्हाला हा प्रश्न दिलाय, हा प्रश्न तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवायचा आहे, नक्की सोडवायचा आहे. याच्यानंतर सी नंतर डी, डी नंतर एफ, एफ नंतर आय आणि आय नंतर जे के एल सोडून एम येऊन जाईल. बरोबर आहे. चला, अशा प्रकारचे प्रश्न भेटतील तुम्हाला अल्फाबेट सिरीजमध्ये. आता याच्यामध्ये बघा नंतर आपण बघणार आहेत लयबद्ध मांडणी किंवा लयबद्ध अक्षर मालिका. याचे पण एक्झाम्पल येतात परीक्षेमध्ये. ठीक आहे. याला तुम्ही इंग्लिशमध्ये जम्पिंग अल्फाबेट सिरीज म्हणू शकतो.
जम्पिंग अल्फाबेट सिरीज. आता याच्यामध्ये कसे प्रश्न असतात बघा, उदाहरण तुम्हाला सांगतो मी. आता उदाहरणामध्ये एक प्रश्न तुमच्यासाठी आणलाय मी, जम्पिंग अल्फाबेट सिरीज मध्ये कशा टाईपचे एक्झाम्पल येतात. आता इथं बघा बरं, तुम्हाला सहज समजते आपल्याला. आता हे खूप सोपं आहे. ग्रुप डीच्या लेवल म्हणजे काही तुम्हाला एकदम अवघड नाही येणार आहे. ग्रुप डी मध्ये एकदम सोपे सोपे प्रश्न असणार आहेत तुम्हाला. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर बघा, ए आणि झेड 2 वेळा आलाय पहिल्या याच्यामध्ये. पहिला पार्ट आहे त्याच्यामध्ये ए आणि झेड 2 वेळा आलाय. नंतर जर बघितलं मी तर एच्या नंतर बघा बी 2 वेळा आहे आणि वाय 3 वेळा आहे. पुढं बघा सी 3 वेळा आहे आणि एक्स 4 वेळा आहे. लक्षात येईल काय होईल याच्यामध्ये, वाय नंतर एक्स म्हणजे झेड नंतर वाय नंतर एक्स, एक्स नंतर डब्ल्यू येणार आहे आणि ए नंतर बी आणि बी नंतर सी जर झाला तर डी येणार आहे. पण किती वेळा हे महत्वाचं आहे. किती वेळा असं ऑप्शन एकच दिसायला सी, असं जर आलं तुम्ही पटकन क्लिक करून पुढे जाऊ शकता. पण डी किती वेळा आणि डब्ल्यू किती वेळा. आता मला सांगा, इथं झेड 2 वेळा, वाय 3 वेळा, एक्स 4 वेळा, मग डब्ल्यू नक्कीच 5 वेळा असेल रे. डब्ल्यू 5 वेळा असेल आणि आपला ए 1 वेळा, बी 2 वेळा, सी 3 वेळा, तर डी किती वेळा असेल. डी 4 वेळा असेल. हे 2 वेळा, 3 आणि 4 वेळा. बघा डी 4 वेळा आणि डब्ल्यू 5 वेळा. ऑप्शन नंबर सी. अशा टाईपच्या याच्यामध्ये प्रश्न येऊन जातील. ठीक आहे. चला पुढं, संख्या मालिका. नंबर सिरीज खूप महत्वाचं आहे. वर्ण मालिका जशा झाल्या तशाच नंबर सिरीज, संख्या मालिका पण आपल्याला परीक्षेमध्ये येतात. आता संख्या मालिकामध्ये कसे प्रश्न असतात, जशा वर्ण मालिकेमध्ये मालिका असतात तशा संख्यांच्या पण मालिका असतात. नंबर सिरीज म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये आपण. ठीक आहे. आता नंबर सिरीज मध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा 25 नंतर 31 आहे, 31 नंतर 38 आहे आणि 38च्या नंतर जे दिले ते 46 दिले. आता 38च्या नंतर 46 आहे, प्रत्येकामध्ये फरक बघायचा आणि तुम्हाला 46च्या नंतर कोण येईल हे सांगायचं. मग मी जर बघितलं प्रत्येकामध्ये फरक, तर 25 आणि 31 मध्ये जर मी फरक बघितला तर 6चा फरक आहे. त्यानंतर 31 आणि 38 मध्ये बघितला तर मी 7चा फरक यायलाय आणि 38 आणि 46 मध्ये 8चा फरक आहे. समजलं आपल्याला लॉजिक काय. 6, 7, 8 आणि त्याच्यानंतर काय असेल 9. 8च्या नंतर जर मी 9 घेतले तर मला सांगा 46 मध्ये 9 जर आपण मिसळले तर काय येईल, पुढची संख्या काय असेल. 46 मध्ये जर मी 9 मिसळले तर 46 मध्ये 9 मिसळल्यावर मला सांगा आपलं जे उत्तर आहे ते नक्कीच 55 येऊन जाईल. 46 अधिक 9 किती होऊन जातील, 55 होऊन जातील. आपला पर्याय क्रमांक सी. प्रत्येक प्रश्न तुम्हाला हा नेक्स्ट वाला सोडवायचा, पॉज करणे आणि दुसरा प्रश्न सोडवणे लगेच. ठीक आहे. चला त्यानंतर पुढचा चॅप्टर जो आहे तो पुढचा चॅप्टर असतो बघा, सादृश्यता सहसंबंध. खूप महत्वाचा, सगळ्यात जास्त महत्वाचा. ॲनालॉजीचे प्रश्न आल्याशिवाय तुमचा पेपरच पूर्ण होत नाही. ॲनालॉजीचे प्रश्न 100% तुमच्या परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार. आता ॲनालॉजीमध्ये कशा टाईपचे प्रश्न असतात, तर चला ॲनालॉजीचे प्रश्न बघू आपण कशा टाईपचे. सोपं आहे, बघितल्या लक्षात यायले. ॲनालॉजीचे प्रश्न कसे असतात, ॲनालॉजीमध्ये त्वचा समजा केस हे 2 रिलेशनमध्ये असतील किंवा या दोघांमध्ये काहीतरी संबंध असेल तर तुम्हाला सांगायचं जमिनीसोबत कशाचा संबंध असेल रे. जसं मला सांगा त्वचावर आपल्या केस असतात उगवलेले, बरोबर आहे, उगवलेत ना. तर मला सांगा मग जमिनीवर काय उगवलेलं असते बरं. उगवलेलं म्हणालो, जमिनीत खनिज बी असते, धुळे असते, धातूही असते. पण आपल्या त्वचामधून केस बाहेर निघतात ना, उगवतात. तसं जमिनीमधून काय बाहेर निघतं, गवत बाहेर निघतंय. सोपं आहे ना, खालचं हे सोडवा. ठीक आहे. चला अशा टाईपचे प्रश्न ॲनालॉजीमध्ये येतील. पुढं आहे बघा कोडिंग डिकोडिंग. कोडिंग डिकोडिंग महत्त्वाचा चॅप्टर आहे. कोडिंग डिकोडिंगमध्ये याला सांकेतिक भाषा पण म्हणतात. कोडिंग डिकोडिंग तुम्हाला जास्त करून माहिती प्रचलित असलेला शब्द आहे कोडिंग आणि डिकोडिंग. तर चला कोडिंग डिकोडिंगमध्ये काय विचारलं जातं, कोडिंग डिकोडिंगमध्ये आपण प्रश्न बघू नेक्स्ट. बघा कोडिंग डिकोडिंगमध्ये काय, जर समजा त्यांनी या 3ला 2055514 असं लिहिलं असेल तर एंटरला काय लिहाल असा प्रश्न आहे. मग मला सांगा टी, इथं पुढं जर आपण नंबर बघितले तर इकडं टी, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, ए पासून झेड पर्यंत आपण जर मोजत गेलो ना नंबर वाईज, एला जर मी 1 नंबर दिला तर झेडला किती नंबर येतो, 26 नंबर येतो. मला सांगा तसंच तुम्ही जर टीचा नंबर बघितला ना बाळांनो, तर टीचा नंबर हा 20 असतो बघा. अल्फाबेट सिरीजमध्ये जर तुम्ही टीला बघितलं तर टीला 20 असं लिहितो आपण. नंतर तुमच्या लक्षातच येईल बघा, हे पुढचे 5 जे आहेत ना ते ई साठी लिहिलेत त्यांनी. म्हणजे काय केले त्यांनी सरळ सरळ अल्फाबेटला त्याच्या नंबरनं लिहिलं आहे किंवा त्याचा नंबर लिहिला आहे सरळ सरळ समोर, बरोबर आहे. आता इथं जर मी बघितलं तर मग एंटरला काय लिहाल असं म्हणले त्यांनी. आता एंटरला जर मला लिहायचं असेल
तर एंटरला ईला तर 5 लिहितो रे. बघा बरं 5 कोणत्या कोणत्या पर्यायामध्ये, सगळ्याच पर्यायामध्ये 5 आहे. त्याच्यानंतर मी जर एन बघितला तर आपल्याला माहिती आहे एनचा नंबर किती असतो, एनचा नंबर 14 असतो. मग एनच्या नंतर मला सांगा 14 कुठं कुठं दिले, 14 5च्या नंतर 14 जर मी बघितले तर हे दोन्ही पर्याय कटले बघा. 5च्या नंतर 14 आहे, इकडे 5च्या नंतर 14 आहे. 5च्या नंतर 14 वाले 2 ऑप्शन आहेत, तर आपल्याला काय करावं लागेल, एक ऑप्शन एलिमिनेट करून टाकावं लागेल. आता कोणता एलिमिनेट करायचा, 5 14 नंतर इथे 20 आहे, इथे 20 आहे. 20ला तर चेक करायची गरज नाही कारण टी आहे. 20च्या नंतर मला 5 यायला पाहिजे कारण 20च्या नंतर हा E5 आहे. 20च्या नंतर 5 येणारा ऑप्शन डी आहे. त्यामुळं नक्कीच ऑप्शन नंबर 4 तुम्हाला लक्षात आला असेल. प्रत्येक अल्फाबेटचा त्याचा जो नंबर आहे तो नंबर तिथे लिहायचा. ठीक आहे, चला पुढचा चॅप्टर बघू आपण. पुढं वर्गीकरण आहे, क्लासिफिकेशन. वर्गीकरण तुम्हाला माहिती असेल, वर्गीकरणाचे जे प्रश्न आहेत ते पण परीक्षेमध्ये येतात. आता वर्गीकरणामध्ये कशा टाईपचे प्रश्न येतात बघा एकदा. वर्गीकरणामध्ये हा बघा, हा टाईप आहे वर्गीकरणाचा. याच्यामध्ये जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आहेत विसंगत पर्याय ओळखा. दिलेल्या 4 पर्यायापैकी एक पर्याय विसंगतवाला तुम्हाला ओळखायचा आहे. आता मी पहिल्या पर्यायामध्ये बघितलं विसंगत पहिले, फिकट गुलाबी, जांभळा, हिरवा आणि स्तंभ असं म्हणले. आता मला एक सांगा, बाकी सगळे कलर आहेत रे, स्तंभ हा कुठला काय कलर असतो का? बाकी सगळे कलर आहेत, स्तंभ हा कुठला कलर नाहीये. तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे हा एक वेगळा शब्द आहे त्याच्यामधला. खाली 4 पैकी सांगा मग मला कोणता वेगळा आहे. ठीक आहे, चल याच्यानंतर पुढे जाऊ आपण. पुढचा जो चॅप्टर आहे बघा, दिशा, डायरेक्शन. डायरेक्शनचे प्रश्न खूप प्रचलित असे प्रश्न आहेत, सोडवले असतील तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये जेव्हा अभ्यास करताय. डायरेक्शनचे प्रश्न तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये दिसतील, ते ग्रुप डी असेल, NTPC असेल, कुठल्या एक्झाममध्ये डायरेक्शनचे प्रश्न दिसतात. चला एक प्रश्न बघू डायरेक्शनचा कसा असतो. हे बघा, अशा टाईपचे 2 प्रश्न घेतलेत मी, एक तुम्ही सोडवा. आता सुंदर जो आहे पूर्वेकडे 4 किलोमीटर चाललाय. तुम्हाला माहिती, समजा इथून जर मी स्टार्ट केलं तर पूर्व दिशा इकडे असते बघा, उजव्या साईडला. उजव्या हाताला तो 4 किलोमीटर चालतो, त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळतो. आता इकडे चाललाय उजवीकडे म्हणल्यावर खाली खाली वळल ना तो, मग खाली किती जाईल तो, 3 किलोमीटर जाईल. मग खाली 3 किलोमीटर गेला, त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळत चालत राहतो व तो आता कोणत्या दिशेने चाललाय म्हणते. आता उजवीकडे वळाला, 3 गेला, पुन्हा उजवीकडे वळायलाय आणि चालत जातो म्हणे. उजवीकडे वळून जर चालत चाललाय, डाव्या हाताला कोणती दिशा असते, पश्चिम असते. इकडे पूर्व असते, डाव्या साईडला कोणती असते, पश्चिम दिशा. मग तो कोणत्या दिशेला चालतोय, पश्चिम दिशेला चालत असेल. ठीक आहे, चल पुढे बघू आपण. दिशेच्या नंतर नातेसंबंध, ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन तर काय आपण रोजच पाहतोय, आई वडील बहीण भाऊ, तेच तर पाहायचं आहे आपल्याला. ब्लड रिलेशन हा एक चॅप्टर जो आहे, ब्लड रिलेशन खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक एक्झाममध्ये एक प्रश्न ठरलेला आहे ब्लड रिलेशनचा. नातेसंबंधाचा एक प्रश्न असतोच असतो, त्यामुळे नातेसंबंध एकदा पक्के करून टाका. ठीक आहे, चला याच्यामध्ये काय सांगितले बघा. पुनी ही अवनीची मुलगी आणि अमित हा अवनीच्या भावाचा मुलगा आहे. अमितच्या वडिलांचं पुनीशी नातं संबंध काय, असा प्रश्न आपल्याला विचारला. ठीक आहे, बघायचं आपण कसं सोडवायचं याला. चला बघा, पुनी ही अवनीची मुलगी आहे. पुनी ही अवनीची मुलगी आहे. आता पुनी ही मुलगी आहे त्यामुळे मी वरी मायनस लिहितो, मुलगा असेल तर प्लस लिहू आपण. पुनी ही अवनीची मुलगी आहे. आता अवनी मग तिची कोण झाली रे, अवनी आई असेल, कारण अवनी मुलीचंच नाव असते ना. पुनी ही अवनीची मुलगी आहे आणि अमित हा अवनीच्या भावाचा मुलगा आहे. अमित, अवनीला एक अजून कुणीतरी भाऊ आहे रे, अवनीला अजून एक भाऊ आहे आणि त्या भावाचा मुलगा जो आहे ना अमित आहे बघा. अमित हा अवनीच्या भावाचा मुलगा आहे. तर अमितच्या वडिलांचा अमित जे पण असतील, आता भावाचा मुलगा म्हणल्यावर हेच असेल ना. अवनी ही मुलगी आहे, तिचा भाऊ आणि भावाचा मुलगा अमित आहे. आता म्हणले काय, अमितच्या वडिलांचा म्हणजे यांचा पुनीशी संबंध काय. आता मला सांगा, अमितचे वडील आणि पुनी यांचा संबंध काय रे, बहिणीची मुलगी आहे, भाची असते ना. मला सांगा अमितच्या वडिलांचा पुनीशी संबंध काय, तर पुनीचे हे जे आहेत ते मामा आहेत आणि ह्यांची भाची आहे. आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारलंय अमितच्या वडिलांचा संबंध काय, अमितच्या वडिलांचा. तर अमितचे वडील कोण आहेत, अमितच्या वडिलांचा संबंध, अमितचे वडील मामा आहेत. ठीक आहे ना, तिचे मामा आहेत अमितचे वडील. हा प्रश्न सोडवा. ठीक आहे, सोपे सोपे प्रश्न आहेत, ग्रुप डी च्या लेवलचे प्रश्न आणलेले. अंकगणिती क्रिया, ऑपरेशन्स, एक प्रश्न कन्फर्म. अरिथमॅटिक ऑपरेशनवर तुम्हाला प्रश्न येतो एक. ठीक आहे, चला अरिथमॅटिक ऑपरेशन मध्ये आपण काय बघणार आहोत, तर अरिथमॅटिक ऑपरेशन मध्ये अशा टाईपचे प्रश्न येतात बघा.
सेम ॲज इट इज ग्रुप डी मध्ये आलेलेच प्रश्न आहेत, सगळे असेच प्रश्न येणार आहेत तुम्हाला. बिलकुल टेन्शन घेऊ नका. ही बॅच व्यवस्थित 100% तुम्ही पूर्ण लेक्चर करा, प्रॉपर रिव्हिजन, आणि जे तुम्हाला दिले तेवढा अभ्यास करा. तुम्हाला ग्रुप डी मध्ये आउट ऑफ 30 पैकी 30 मार्क रिझनिंगमध्ये मिळणार आहेत. 100 मार्काचा पेपर आहे, 30 मार्काचं रिझनिंग आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा काय सांगितलंय, एलचा अर्थ प्लस आहे, एमचा अर्थ मायनस आहे, एनचा अर्थ गुणविले, पीचा अर्थ भागविले. तर तुम्हाला विचारले बघा इथं काहीतरी एक रिले ही दिले, स्टेटमेंट दिले, आणि त्याच्यामध्ये चिन्ह तुम्हाला घालायचे, चिन्ह दिलेले चिन्ह बसवायचेत आपल्याला, आणि उत्तर काय आहे ते सांगायचे. आता मी जर बघितलं 28च्या नंतर मला एन दिसतोय, एनला काय म्हणले बघा बरं एकदा, एनला म्हणलंय गुणाकार, मग यांच्या जागेवर गुणाकार टाकून देऊ आपण. त्यानंतर लिहिलेत 5, 5च्या नंतर एल दिलाय बघा. एलचा अर्थ काय होतो, एलचा अर्थ होतो अधिक, एलचा अर्थ अधिक झाला. त्याच्यानंतर किती दिलेत 50, आणि पीचा अर्थ काय बघा, पीचा अर्थ जो आहे तो भागाकार आहे, पीचा अर्थ भागाकार, पुढे कोणता नंबर दिलाय त्यांनी 5. बस याला सोडवायचं आपला. आपण मराठीमध्ये काय म्हणतो, कंचे भागू बेव, अगोदर कंस सोडवा, त्याच्यानंतर काय करा, त्याच्यानंतर चे म्हणजे काय असते, ऑफ म्हणतो त्याला आपण, जो कंस सोडवतो आपण दोन्ही याच्यामधला जो असतो ना, डॉट गुणाकार म्हणतो ना आपण त्याला. त्याच्यानंतर भागाकार करा, नंतर गुणाकार करा, नंतर बेरीज करा, आणि शेवटी वजाबाकी करा. या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मी जर बघितलं, मग आता इथं सगळ्यात अगोदर भागाकार करून टाकू आपण. 5 आणि 50चा भागाकार 10 होतो, सगळ्यांना 5चा पाडा येतो. ठीक आहे. आणि गुणाकार नंतर करू आपण, भागाकाराच्या नंतर गुणाकार असतो. आता 28 आणि 5चा जर मी गुणाकार केला तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, हा गुणाकार 140 येतो का रे, बरोबर 140 येतो. मला सांगा 140 आणि 10 या दोघांची बेरीज जर केली तर आपलं उत्तर किती यायला पाहिजे, 150 आपलं उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. चला पुढे जाऊ. त्याच्यानंतर बघा वेन आकृत्या, वेन आकृत्या बघायच्यात आपल्याला. जर वेन आकृत्या जर बघितल्या मी, तर वेन आकृत्यामध्ये काय असते, डायग्राम दिलेले असतात, त्या डायग्राम मध्ये तुम्हाला शोधायचे, ज्या काही गोष्टी त्यांनी दिल्या असतील त्याच्यामध्ये तुम्ही पाहायच्यात. ठीक आहे. एकच मिनिट. चला ठीक आहे. आता वेन आकृती बघू आपण. वेन डायग्राम मध्ये कशा कशा टाईपचे प्रश्न येतात ते बघून घेऊ. चला, वेन डायग्राम मध्ये जे आहे ते वेन डायग्राम मध्ये अशा टाईपचे प्रश्न येतात बघा. एकदम चिल्लर प्रश्न, फक्त कळायला पाहिजे नेमकं कुणाला कोणत्या सर्कलनं दाखवायचं, एवढं तुम्हाला समजलं की झालं काम. पहिला प्रश्न बघू आपण. पहिल्या प्रश्नामध्ये घोडा, माकड आणि वाघ दिले. आता घोडा, माकड, वाघ यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का रे? तिन्ही प्राणीच आहेत, घोडा आहे प्राणी, माकड आहे प्राणी, वाघ आहे प्राणी. या तिघांना जर बघितलं आपण तर या तिघांमध्ये काही कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. कोणता ऑप्शन असेल तुम्हाला वाटते बरोबर? जर तिघही वेगवेगळे असतील तर नक्कीच या तिघांसाठी वेगवेगळं सर्कल यायला पाहिजे, बरोबर आहे. हां, जर समजा घोडा आणि माकड आणि इकडं जर म्हणलं असतं प्राणी, 3 नंबरला प्राणी नाव आलं असतं तर हे बघा हा ऑप्शन आला असता. प्राणी मोठा आहे, प्राण्यांमध्ये घोडा आणि माकड आला असतं, बरोबर आहे. आता हे तिघही वेगळे, त्याच्यामुळे तिघांसाठी वेगवेगळं सर्कल आहे, असंच आहे. ह्याला बघा ट्राय करून. ठीक आहे. हे काय झालं मग आपलं वेन डायग्राम. वेन डायग्राम अशाच आहे. त्याला वेन डायग्राममध्ये तुम्हाला असेच प्रश्न विचारतात, 2-3 नावं देणार आणि त्यांना सर्कल देतात, आणि सर्कलमध्ये सांगा नेमकं कोण कुठं बसतंय, तुम्हाला लगेच समजायला पाहिजे. ठीक आहे. चल पुढं बघू आपण. नेक्स्ट पुढचा बघू, तर्क आणि अनुमान. याला सिलॉजिझम म्हणतात. सिलॉग तुम्ही नाव ऐकलं असेल. ह्याला तर्क आणि अनुमान असं नाव आहे. तर तर्क आणि अनुमान हे कसं सोडवतात याची 1-2 एक्झाम्पल आणलेत मी. चला तुम्हाला दाखवतो करून. पहिलं एक्झाम्पल जे आहे बघा तर्क आणि अनुमानचं, तुम्हाला विधाने दिसत आहेत वर बघा. अगोदर विधाने बघायचे, त्यानंतर निष्कर्ष बघायचा, आणि त्याच्यानंतर कोणता निष्कर्ष याला फॉलो करतो, अनुसरण करत नाही, या गोष्टी आपल्याला बघायच्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं मी तर पहिलं विधान बघा, सर्व पाकळ्या ज्या आहेत त्या फुलांच्या आहेत म्हणे. सर्व पाकळ्या कोणाच्या आहेत? फुलांच्या आहेत. दुसरं आहे सर्व पाकळ्या पिवळ्या असतात. सर्व पाकळ्या काय असतात? पिवळ्या असतात. आणि तिसरं आहे सर्व पिवळी फुले आहेत म्हणे. आता याला आपण बनवावं लागतं, याला छोटे छोटे सर्कल काढून बनवतात. मी जर बाहेर म्हणलं पाकळ्या, समजा ह्या आहेत आपल्या पाकळ्या, या सर्व पाकळ्या ज्या आहेत या फुलांच्या आहेत, बरोबर आहे. फुलांच्या पाकळ्या आहेत, पाकळ्यामध्ये आल्या, फुलं बाहेर आले, फुलांच्या पाकळ्या आहेत ना.
मग सर्व पाकळ्या फुलांच्या आहेत. त्याच्यानंतर सर्व पाकळ्या पिवळ्या पण आहेत म्हणे. या सर्व पाकळ्या आहेत या पिवळ्या पण आहेत. इथं साईडला लिहितो वाटलं तर मी. या सर्व पाकळ्या ज्या आहेत त्या पिवळ्या पण आहेत आणि सर्व पिवळी फुलं आहेत म्हणे. मग पिवळी फुलं पण आहेत कारण पिवळीच्या ऑलरेडी फुलं बाहेरच आहेत. त्याच्यामुळं पिवळी फुलं पण आहेत आणि पाकळ्या पण फुलांच्याच आहेत. फुलांचा हा सर्कल सगळ्यात मोठा बनवलाय आपण. त्याच्यात पाकळ्या आणि पिवळे दोन्ही पण आले. बरोबर आहे. आता आपण पहिलं स्टेटमेंट बघितलं, सर्व फुले पिवळी आहेत म्हणे. सर्व फुले पिवळी आहेत असं तर कुठं नाही म्हणलं. मला सांगा फुलांच्या बाहेर मोठा पिवळा सर्कल आलाय का? नाही, अजिबात नाही. पहिलं स्टेटमेंट काय सांगतंय? चुकीचं आहे. तुम्हाला बरोबर वाटेल पण त्याला सर्कल काढून बघा, चुकीचं आहे ते. तुम्हाला बरोबर वाटेल, वाचल्यावर कळतंय अरे असू शकते वाटतं पिवळेच फुले, तसं नाहीये. त्याच्यानंतर सर्व पिवळ्या पाकळ्या आहेत. सर्व पिवळ्या पाकळ्या आहेत नाही, पाकळ्या पिवळ्या आहेत. सर्व पिवळ्या पाकळ्या नाहीत, पिवळ्याच्या बाहेर पाकळ्या यायला पाहिजे होतं. बरोबर आहे. मग हे पण उत्तर तुमचं चुकीचं आहे. कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही. पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. कुठलाही निष्कर्ष अनुसरण करत नाही. ठीक आहे. चला आपण डिस्कस नंतर. आता हे तुम्हाला मी दिले, हे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि नंतर ह्याला सोडवा. ठीक आहे. आता जरी तुम्हाला काही लक्षात येत नसेल, काही डाऊट्स असतील, टेन्शन घेऊ नका. प्रत्येक चॅप्टरला व्यवस्थित प्रश्न काढलेत. सगळे प्रश्न व्यवस्थित घ्यायचेत आपल्याला. चॅप्टर वाईज घ्यायचे. आज तुम्हाला मी काय करायलोय, फक्त इंट्रोडक्शन द्यायलोय. चॅप्टर काय आहे, चॅप्टरचं नाव काय, त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात, फक्त आज इंट्रोडक्शन चालू आहे. विधाने आणि निष्कर्ष, स्टेटमेंट आणि कन्क्लुजन आजकाल खूप जास्त येलेत बघा प्रश्न. खूप जास्त प्रश्न आजकाल याच्यावरचे येलेत. वाढलंय थोडंसं स्टेटमेंट आणि कन्क्लुजन. पहिले येत नव्हतं पण आता सुरू झाले. ठीक आहे. तर हे क्वेश्चन आजकाल यायलेत परीक्षेमध्ये, स्टेटमेंट आणि कन्क्लुजनचे. याच्यामध्ये तुमचा माइंड किती शार्प, तुम्ही विचार किती चांगला करू शकता, किंवा तुमच्या विचार क्षमता किती, तुमची तर्क क्षमता किती, तुम्ही किती तर्क लावू शकता, याच्यावर हे सगळं डिपेंड आहे. आता याच्यावर कशा टाईपचे प्रश्न येतात बघा. याच्यावर प्रश्न जे आहेत, याच्यावर प्रश्न येतात बघा. पहिला प्रश्न काय दिला बघा. दिलेलं विधान सामान्यतः स्वीकारल्या गेलेल्या तथ्यांपेक्षा भिन्न वाटत असलं तरीही ती सत्य माना आणि दिलेल्या निष्कर्षापैकी कोणते निष्कर्ष तार्किकदृष्ट्या पाळायचे ते ठरवा. ठीक आहे. आता विधान पहिले, मनीने आईला सांगितलं तूप स्वादिष्ट आहे. मनीने आईला सांगितलं की तूप स्वादिष्ट आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं निष्कर्ष बघा. मनीच्या आईने सूप बनवले आणि मनीला सूप आवडले. हे दोन विधान आहेत. मनीने आईला सांगितलं सूप स्वादिष्ट आहे, असं फक्त मनीनं कुणाला सांगितलंय? आईला सांगितलंय. आता मला सांगा, निष्कर्ष पहिला बरोबर आहे का दुसरा बरोबर आहे रे? तुम्हाला काय वाटतंय? मनीनं जर आईला म्हणलंय सूप स्वादिष्ट आहे, स्वादिष्ट सूप कधी कळतंय? खाल्याच्या नंतरच कळते ना. तूप खाल्याच्या नंतर समजते स्वादिष्ट आहे का नाही ते. मग मनीनं सूप खाल्ला असेल तेव्हाच कळेल तिला स्वादिष्ट आहे. मग पहिलं विधान म्हणते मनीच्या आईनं सूप बनवले. असं कुठं सांगितले का रे मनीच्या आईनं सूप बनवले? फक्त मनीनं आईला सांगितले. सूप बनवलं असेल, नाही ऑर्डर केला असेल बाहेरनं ऑनलाईन, आपल्याला माहिती आहे का? कन्फर्म आहे का आईनंच बनवले? नाही. म्हणून पहिला निष्कर्ष चुकीचा आहे. मनीला सूप आवडले, स्वादिष्ट आहे म्हणल्यावर आवडलंच असणार आहे ना. स्वादिष्ट आहे म्हणतीये, चांगलं आहे म्हणायले कोणीतरी, मग आवडलं तेव्हाच चांगलं म्हणते, नाही तर खराब म्हणली असती ना. फक्त विधान दुसरं अनुसरण करते, पहिलं तुम्हाला वाटत असेल तरी चुकीचं आहे. यालाच म्हणतो निष्कर्ष आपण. ठीक आहे ना. तर हा झाला. त्याच्यानंतर बघा हा विधान, चला हे दुसरं तुम्ही सोडवा. त्याच्यानंतर आपण काय करू, विधान आणि गृहीतके, स्टेटमेंट आणि अझम्पशन, त्यातलाच भाग एक. कन्क्लुजन आणि हे बघितलं ना आपण, तसंच सेम आहे. फक्त याच्यामध्ये पण तुम्हाला तुमची तर्कशक्ती लावायची की नेमकी तर्कशक्ती तुम्ही किती याच्यामध्ये यूज करू शकता. चला ठीक आहे. सांगा बरं काय येऊ शकते. खालील प्रश्नात विधान, तर्क, विधान सगळे दिले. आपलं काय दिले, गृहीतक असेल, तर्क, विधान असेल. इथं तुम्हाला विधान दिले आणि गृहीतक दिले. विधान आणि गृहीतके, तुम्हाला विधान वाचायचे प्रॉपर आणि विधान वाचून त्यातले गृहीतके तुम्हाला पाहायचे. ठीक आहे. आता विधानामध्ये जर मी बघितलं तर विधान, पहिलं जे विधान, आता एकच विधान दिले बघा आणि गृहीतके दोन दिलेत. विधान काय आहे, विद्यार्थी 1ने विद्यार्थी 2ला म्हणाला की मला तुमच्या नोट्स वाचायला हव्यात. तुम्ही दोघंच आहेत असं समजा, मित्रांमध्ये नोट्स आपण एक्सचेंज करतो. पहिला विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला काय म्हणलाय, मला तुझ्या नोट्स पाहिजेत. गृहीतक काय, विद्यार्थी 2ने नोट्स बनवले आहेत. विद्यार्थी 2ने नोट्स बनवल्या आहेत, तुमच्या नोट्स वाचायला हव्यात म्हणते, तुमच्या नोट्स.
आता तुमच्या नोट्स आहेत, विद्यार्थी 2ने बनवल्या असतील, कारण तुमच्या नोट्स वाचायला हवेत. म्हणजे तुमच्या नोट्स कुठल्या कंपनीचं नाव घेतलंय का? आता तुम्हाला म्हणलं तुमच्या नोट्स आहेत, तर त्या कंपनीच्या असू शकतात, पण तुमच्या म्हणल्यावर काय होईल, त्या विद्यार्थ्याच्या नोट्स आहेत त्या. आणि दुसरं आहे, विद्यार्थी 1ने त्याच्या समजुतीची पडताळणी करू इच्छितो. समजुतीची पडताळणी कशासाठी करेल मला सांगा? असं काही म्हणता येईल का समजुतीची पडताळणी आहे, कुणीतरी मजा घ्यायला उगाच मागायले नोट्स? तसं नाही आहे. असं काही कन्फर्म दिले का? सिरियसली अभ्यास बी करणार असेल ना आपल्यासारखा कोणी, अभ्यास करण्यासाठी घेत असेल, समजुतीसाठी घेतल्यात का? नाही. पण विद्यार्थी 2ने नोट्स बनवल्यात हे तर आपण म्हणू शकतो, कारण तुझ्या नोट्स दे म्हणल्यावर त्याच्या नोट्स आहेत त्या बनवल्या असतील. ठीक आहे, त्याच्यामुळं यामध्ये फक्त एकच अंतर्निहित आहे, एकच फॉलो करतंय. बरोबर आहे. चल त्यानंतर पुढं बघू आपण. नेक्स्ट हा वाला तुम्ही सोडवा. एक एक प्रश्न मी तुम्हाला सोडवायला दिलाय रे, पॉज करून सोडवा. सामग्रीचा पुरेसापणा, त्याला फेमस इंग्लिशमध्ये डेटा सफिशियन्सी असं नाव आहे. यानंच फेमस आहे हा डेटा सफिशियन्सी. ऐकलं असेल तुम्ही, डेटा सफिशियन्सी कशाला म्हणतात काय वगैरे या गोष्टी तुम्ही बघितल्या असतील. ठीक आहे. आता डेटा सफिशियन्सी कशाला म्हणायचं, याच्यावरती कशा टाईपचे प्रश्न येतात जरा पहा बरं. डेटा सफिशियन्सी असे प्रश्न परीक्षेत येतात बघा. आता इथं हे अशा टाईपचे नाही, वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आहेत. कधी पझल अर्धवट देते, दोन तीन सेंटेन्समध्ये पझल तोडून देतात आणि बनवा म्हणते, ते बरोबर आहे का, 2-3 मध्ये बनते का. आता इथे 4 सेंटेन्स दिलेत, कधी 2 देतात, कधी 3 देतात, आणि ह्या सगळ्यांचा वापर करून त्याला बनवायचं असते आपल्याला. मग आता ह्याचा वापर करून बनवू शकतो का आपण? कोणत्या 2चा वापर केल्यावर बनतो, कोणत्या 3चा वापर केल्यावर बनतं ते पझल. आता ठीक आहे, इथं काय म्हणले त्यांनी, वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे 10 बॉल आहेत. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे, त्याच्यामध्ये सांगितलं हिरवा, पिवळा, निळा, लाल आणि गुलाबी, अशा वेगवेगळ्या आकाराचे सांगितले. तर हिरवा, पिवळा, निळा, लाल आणि गुलाबी समान रंगांचे गोळे समान आकाराचे असतात. तुम्हाला सर्वात मोठ्या ते सर्वात लहान चेंडूचा क्रम सापडेल का, असा प्रश्न विचारलाय. आपल्याला काय विचारले त्यांनी, सर्वात मोठ्या ते सर्वात लहान चेंडूचा क्रम सापडतो का. डेटा सफिशियन्सी, डेटाचा पुरेसापणा, पुरेसा म्हणजे यातला कुठला डेटा आपल्या कामाला येऊ शकतो ते फक्त बघायचं. आता त्यांनी काय सांगितले बघा, 3 लाल बॉल 2 हिरव्या बॉलपेक्षा मोठे आहेत. 3 लाल बॉल जे आहेत ना ते हिरव्या बॉलपेक्षा मोठे आहेत म्हणून सांगितले. 2 गुलाबी बॉल आहेत जे सर्वात लहान आहेत म्हणे, सगळ्यात लहान. एक काम करू आपण, जे लहान आहे त्याला खाली लिहू आणि जे मोठे त्याला वर लिहू. आता गुलाबी बॉल जे आहेत ना ते सगळ्यात लहान आहेत. 2 आहेत का 1 आहे त्याचं काही हिंद नाही. आपला गुलाबी बॉल सगळ्यात लहान आहेत. 3 लाल बॉल 2 हिरव्या बॉलपेक्षा मोठे सांगितले. तुम्हाला सांगितले सर्वात मोठा सर्वात लहान चेंडूचा क्रम आपल्याला बघायचा आहे. म्हणजे आपल्या सगळ्यात लहान तर सापडला, पण सगळ्यात मोठा सापडलाय का, नाही, कारण दोन्ही पाहिजेत आपल्याला, मोठाही पाहिजे. मग 3 लाल बॉल 2 हिरव्या बॉलपेक्षा मोठे आहेत. हिरवा रंग पिवळ्यापेक्षा मोठा आहे. हिरवा रंग जो आहे ना तो पिवळ्यापेक्षा मोठा आहे म्हणे, पिवळ्यापेक्षा हिरवा मोठा आहे. आणि आपल्याला माहिती आहे लाल जे आहेत ते हिरव्यापेक्षा मोठे आहेत. मग सगळ्यात मोठे कोण असतील बघा ना, लाल बॉल हिरव्या बॉलपेक्षा मोठे आहेत. आणि आता 2 निळे बॉल सर्वात मोठे आहेत म्हणे. 2 निळे बॉल जे आहेत ते सर्वात मोठे आहेत. 2 निळे बॉल सर्वात मोठे आहेत आणि हिरवा रंग पिवळ्यापेक्षा मोठा आहे. ह्या 4 सेंटेन्सवरून एवढं बनलंय. आपल्याला विचारले काय, फक्त मोठ्यात मोठा सर्वात लहान चेंडूचा क्रम सापडेल का. मला सांगा, इथून सगळ्यात लहान सापडायलाय आणि इथून सगळ्यात मोठा सापडायलाय. बाकीच्या 2ची गरज नाही लागणार रे. ठीक आहे, लिहिलं आपण हे, पण बाकीचे 2 लागतील का, या 2 वरूनच कळेल बघा. 2 गुलाबी बॉल आहेत जे सर्वात लहान आहेत, सगळ्यात लहान आहेत, आणि 2 निळे बॉल आहेत ते सर्वात मोठे आहेत, सगळ्यात मोठे आहेत. त्याच्यामुळे या 2 स्टेटमेंटचा वापर करून हे उत्तर देऊ शकतो आपण. मला सांगा, आपल्याला कुठं दिलाय रे हा पर्याय, 1, 2 आणि 3चं दिले का त्यांनी. एकत्रित घेतलेले विधान 1 आणि 3 उत्तर शोधण्यासाठी पुरेसे, 1, 2 आणि 4 उत्तर शोधण्यासाठी पुरेसे आहेत, आणि 1, 4 आणि 3 उत्तर शोधण्यासाठी पुरेसे आहेत. मला वाटतं 2 आणि 3 वरनं पण यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, चला बघू. याच्यात एकत्र घेतलेली सर्व आपल्याला विचारले काय, वेगवेगळ्या आकाराचे गुलाबी समान रंगाचे गोळे समान आकाराचे असतात. तुम्हाला सर्वात मोठ्या ते सर्वात लहान चेंडूंचा क्रम, अच्छा त्यांनी आपल्याला नंबर विचारलाय, सगळ्यात लहान कोणते तर सगळ्यात मोठे कोणते. म्हणजे तुम्हाला लाल 2 हिरवे 2 गुलाबी 2 निळे बॉल आणि त्याच्यानंतर हिरवा रंग सांगितलाय. म्हणजे तुम्हाला सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठे अशा टाईपचा विचारलाय. ठीक आहे,
कोणतं उत्तर असेल याच्यामध्ये? काय विचारले त्यांनी? सर्वात मोठ्या ते सर्वात लहान चेंडूंचा क्रम सापडेल का? चला, कोणतं येईल? आता याच्यात सांगितले 2 गुलाबी बॉल आहेत जे सर्वात लहान आहेत आणि 2 निळे बॉल आहेत ते सर्वात मोठे आहेत म्हणते. सर्वात मोठ्या ते सर्वात लहान चेंडूचा क्रम विचारलाय, म्हणजे फक्त मोठा आणि लहान नाही म्हणले, मोठ्यापासून लहानापर्यंत क्रम विचारलाय. ठीक आहे ना? ही ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट होता. मोठ्यापासून लहान्यापर्यंत सगळाच क्रम माहीत पाहिजे आपल्याला. फक्त मोठा आणि फक्त लहान वाटलं होतं आपल्याला विचारलंय, पण मोठ्यापासून ते लहानपर्यंत म्हणले. मग कोणता असेल रे ऑप्शन? याच्यामधले आपल्याला सगळेच ऑप्शन कामाला येतील. मला असं वाटतंय हिरवा रंग पिवळ्यापेक्षा मोठा आहे. हे सगळेच 4ला 4ही ऑप्शन आपल्याला कामाला येतील, म्हणजे सगळेच ऑप्शनचा यूज इथं झालेला आहे. ठीक आहे, चला पुढचा ट्राय करा बरं. हा तुम्ही हावाला तुम्ही ट्राय करा. त्याच्यानंतर आपण हे बघू, क्रम आणि बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट. सिक्वेन्स आणि सिटिंग अरेंजमेंट खूप जास्त महत्त्वाचा चॅप्टर आहे. सिटिंग अरेंजमेंट म्हणजे पझल तुम्ही नाव ऐकलं असेल तर ते पझल मात्र इथे येतात रे. पझल हे नक्कीच परीक्षेमध्ये येतात. चला पझल बघू आपण. बघा पझलमध्ये काय, सिटिंग अरेंजमेंट आणि पझल याच्यावरचे क्रम, सिक्वेन्स आणि सिटिंग अरेंजमेंट म्हणले. चला ह्याच्यामध्ये पझल नाहीत येणार, याच्यामध्ये सिक्वेन्स आणि सिटिंग अरेंजमेंट आहे. पझलचे नंतर आहे, सिटिंग अरेंजमेंट पण आहे. याच्यामध्ये सिक्वेन्स आणि सिटिंग अरेंजमेंट आहे, म्हणजे सिक्वेन्स पण दिले त्याच्यासोबत. ठीक आहे, आता पहिला प्रश्न बघा, वरील क्रमातील पहिलं पद दुसऱ्याच्या पद व तिसरं आणि चौथं बरोबर बदलली तर त्यांच्या डाव्या आणि उजव्या संख्येने भाग जाणारे किती 8 आहेत असा प्रश्न आहे. काय म्हणले त्यांनी बघा, वरील क्रमातील पहिलं पद दुसऱ्याच्या, पद तिसरं चौथी बरोबर बदलली, म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, पहिलं पद दुसऱ्याच्या आणि तिसरं पद चौथी बरोबर बदललं तर त्यांच्या डाव्या आणि उजव्या संख्येने भाग जाणारे किती 8 आहेत. प्रश्नामध्ये काहीतरी थोडीशी मिस्टेक वाटेल याच्यामध्ये, आपण चेक करू. थोडंसं जी लँग्वेज आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं वेगळं आहे. ठीक आहे ना, या प्रश्नाला बघू आपण नंतर. हा वाला प्रश्न चेक करू. अशा टाईपचे प्रश्न आपण खूप सारे घेऊ, टेन्शन घेऊ नका. याच्यामध्ये फक्त थोडंसं मराठीमध्ये लिहिण्यामध्ये काहीतरी प्लस मायनस झाले, ते बघू आपण काय ते करेक्शन. ठीक आहे ना, पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू. आता याच्यामध्ये बघा आपण अशा टाईपचे प्रश्न येतात, फक्त एवढं समजून घ्या तुम्ही, अशा टाईपचे प्रश्न असतात. आता याच्यामध्ये जर बघितलं मी, वरील मालिकेत डावीकडून 15व्या पदाच्या उजवीकडून 6वे पद कोणते म्हणे. याच्यामध्ये डावीकडून 15व्या पदाच्या उजवीकडून 6वे पद कोणते? काय म्हणले बघा परत, डावीकडून 15व्या पदाच्या उजवीकडून 6वे पद, डावीकडून 15व्या पदाच्या उजवीकडून 6वे म्हणे, म्हणजे डावीकडून 15 आणि याच्या उजवीकडे 6, म्हणजे तुम्हाला एकूण 21व पद बघावं लागेल. कुणीकडून? डावीकडून. मग डावीकडून मी जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, त्यानंतर हे 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21. डायरेक्ट 21 म्हणल्यावर 8च नंबर आला रे. एकदम शेवटचं विचारले त्यांनी, 15च्या उजवीकडे 6 म्हणले त्यांनी, 21व पद असेल. ठीक आहे, चला याच्यानंतर पुढचं बघू आपण. दिनदर्शिका आणि कालमापन कॅलेंडरचे प्रश्न येतात. कोणत्या दिवशी कोणता वार होता वगैरे असे प्रश्न येतात. ठीक आहे, चला याच्यावरचे प्रश्न बघू आपण. याच्यावर कसे प्रश्न येतात बघा, हे अशा टाईपचे. 17 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता म्हणे. मग 1 जानेवारीला 2018 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 2010 रोजी कोणता वार असेल. कॅलेंडरचा एखादा प्रश्न प्रत्येक शिफ्टला तर नाही येणार, पण एखाद्या शिफ्टला येतो प्रश्न. पण 17 ऑगस्ट 1947 दिवशी कोणता वार होता म्हणतात. पूर्ण याच्यामध्ये जे एक शॉर्ट ट्रिक आहे, मी तुम्हाला सांगतो नंतर. फुल एक्सप्लेन करू आपण, निवांत एक्सप्लेन करू. आज फक्त इंट्रोडक्शन द्यायचे मला, त्यामुळे आज थोडं शॉर्टमध्ये सांगायला, नंतर फुल एक्सप्लेन करू आपण. कॅलेंडर धडा व्यवस्थित शिकू आपण. ठीक आहे, याच्यामध्ये 7 ऑड डे असतात बघा, आणि 7 ऑड डे जर असतील, मी जर स्टार्टिंग केली सोमवारपासून, तर 7व्या दिवशी जर तुम्ही मोजलं ना तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. तर शेवटच्या दिवशी जो आहे ऑड डे 7 कसे येतात, काय येतात, सगळं सांगतो मी तुम्हाला नंतर. तर 17 ऑगस्ट 1947 दिवशी कोणता वार असतो, तर त्या दिवशी रविवार असतो. आता आकृत्यामधले सहसंबंध बघायचे आपल्याला. फिगर ॲनॉलॉजी अशा टाईपचा एक चॅप्टर आहे. तर आकृत्या येतात ग्रुप डी मध्ये. डायग्राम, एखादा प्रश्न एखाद्या शिफ्टला पडतो डायग्रामचा. ठीक आहे, आता त्या डायग्राममध्ये जर आपण बघितलं तर डायग्राममध्ये बघा हा संबंध तुम्हाला सांगायचा. मी जर पहिल्या ह्याच्यामध्ये दुसऱ्याला, हे बघा इथं 2 टिंबा असतात राशीमध्ये आणि इथं असते 4, यालाच सहसंबंध नाव दिलेलं असते. 4 टिंबांना सहसंबंध म्हणतात.
पहिल्या डायग्रामचा दुसऱ्या डायग्राम सोबत संबंध आणि तिसऱ्या डायग्रामचा खालच्या ऑप्शनच्या चौथ्या डायग्राम सोबत संबंध तुम्हाला पाहायचा असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर मी चेक केलं तर पहिल्या डायग्रामचा दुसऱ्या डायग्राम सोबत जर मी संबंध बघितला तर तुम्हाला एक लक्षात येईल, बाहेर चौकोन आहे मध्ये त्रिकोण आहे. बघा नीट बघा, बाहेर चौकोन आहे आणि मध्ये त्रिकोण आहे. बाहेरचा चौकोन मधला त्रिकोण आहे आणि इथं बाहेर त्रिकोण आणि मध्ये चौकोन आहे. म्हणजे काय झालंय, बाहेरच्या आकृती मध्ये गेली, मधली आकृती बाहेर आली. इथं जर मी बघितलं मग हा मध्ये सर्कल आहे आणि बाहेर पंचकोन आहे. मग हा पंचकोन कुठे जाईल, मध्ये, आणि सर्कल कुठे येईल, बाहेर. सर्कल बाहेर आले आणि बाहेरचा जो पंचकोन आहे तो मध्ये जाऊन जाईल. आता इथं हा एवढा फेंट बरोबर दिसत नाहीये, हा बहुतेक वर्तुळच असणार आहे. वर्तुळ आणि बाहेर पंचकोन असेल. मला असं वाटतं ह्यामधला षटकोन असायला पाहिजे, कारण इथं जर बघितलं आपण तर वर्तुळामध्ये चौकोनच दिसायला, बरोबर आहे. हा, आणि हा चौकोन मध्ये गेलाय, हा त्रिकोण आहे, बरोबर आहे. मग आपल्याला हा षटकोनच असायला पाहिजे होता. हा आतमध्ये षटकोन असेल, थोडीशी डायग्राम फेंट आहे, आणि बाहेर मध्ये जो आहे तो पंचकोन, म्हणजे हा पंचकोन त्या षटकोनाच्या मध्ये जाईल. आपलं उत्तर सी असेल. तरी एकदा दुसऱ्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवतो. दुसरी डायग्राम आहे का, चला ही डायग्राम आहे, हिला तुम्ही एकदा ट्राय करा. ठीक आहे, हिला एकदा ट्राय करा. त्याच्यानंतर आता पुढे बघा, पेपर फोल्डिंग आणि कटिंग म्हणले. सोपं एकदम. पेपर कट करून आपण कसा बनतो हेच ह्याच्यामध्ये पाहायचंय. पेपर कटिंग आणि फोल्डिंग असं म्हणले. आता याच्यामध्ये जर बघितलं मी, हे बघा अशा टाईपचे प्रश्न येतात. कुठल्या पेपरला आपण उघडं केल्यावर किंवा ओपन केल्यावर अशा टाईपची डायग्राम बनते, सांगायचे तुम्हाला 4 पर्यायापैकी. नेमकं कशाला तुम्ही असं उघडल्यानंतर अशा टाईपची डायग्राम तुम्हाला बनेल, सांगा बरं मला. याच्यामध्ये मी याला उघडलं तर 4 सर्कल तर तयार नाहीत होणार, कारण इकडे उघडलं 2च होतील. इथं जरा बघा बरं तुम्ही रे, या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसते का, उघडल्याच्या नंतर डायरेक्ट 4 सर्कल तयार होतील. ठीक आहे, 4 सर्कल तयार होऊन जातील इथं बघितल्यानंतर अशा टाईप्स. म्हणजे कोणता पर्याय बरोबर असेल रे आपला, डी पर्याय बरोबर असेल. कारण इथले 2 आणि याला उघडल्याच्या नंतर अजून, जसं तुम्ही रुमालाची घडी घालताना तसंच कागदाला गोल सर्कल मारून जेव्हा आपण घडी घालतो ना, तशा टाईपचं सेम येते. तर तुम्हाला ते हळूहळू आपण जेव्हा जेव्हा चॅप्टर चॅप्टर घेतल्याच्या नंतर तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू क्लिअर होऊन जातील. ठीक आहे ना. आता पुढचा बघा, आरशातल्या प्रतिमा आहेत. आता आरशातल्या प्रतिमा याला मिरर इमेजेस म्हणतात. बघा मिरर इमेजेस म्हणून हा चॅप्टर थोडासा आहे, फेमस आहे बऱ्यापैकी. मिरर इमेजेस परीक्षेमध्ये येतात, रेल्वेमध्ये पण येतात, ग्रुप डी मध्ये, NTPC मध्ये, SSC मध्ये पण येतात. SSC मध्ये पण हा मिरर इमेजेसचा भाग येतो. ठीक आहे ना. त्याच्यात मी जर बघितलं तर बघा, प्रश्न असा आहे, दिलेल्या आकृतीचे आरशातल्या प्रतिमा निवडा म्हणे. या दिलेल्या आकृतीची आरशातली प्रतिमा निवडा. आता आरशामधली प्रतिमा जर मला निवडायची असेल, तुम्ही एक काम करायचं, जाऊन आजच करा, आता लगेच. काय करायचं, उजव्या गालाला एक असा गोल करायचा. तुम्ही त्या शाईनं करा, उजव्या गालाला असं शाईनं थोडंसं गोल करा आणि आरशामध्ये जाऊन बघा रे, ते उजव्या गालाचं कोणत्या गालाला दिसते तुम्हाला. उजव्या गालाला नाही दिसणार, ते डाव्या गालाला दिसणार ते. मग तुमचा उजव्या गालाचा जो तुम्ही काळ्या म्हणजे समजा पेनानं थोडासा टिका मारलाय, तो डाव्या गालाला दिसतो. म्हणजे काय होते, आपल्याला आरशात प्रतिमा अशी उलटी दिसते, या साईडला, इकडच्या साईडचं इकडच्या साईडला दिसते. मला सांगा, याला जर मी उलटं केलं तर कशा टाईपचं बनल रे. याचा तर काही संबंध नाही. मला सांगा, याचाही काही संबंध नाही, याचाही काही आडवं होणारच नाही, फक्त त्याच जागी बदलेल. म्हणजे कोणता असेल रे, फक्त थोडंसं बदलेल, ते अशा टाईपचा असेल, बरोबर आहे. तर हा सी ऑप्शन जो दिलाय तो आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं बघा, पाण्यातल्या प्रतिमा, वॉटर इमेजेस. मिरर इमेजेस वेगळ्या, वॉटर इमेजेस वेगळ्या, कन्फ्युजन अजिबात होऊ देऊ नका. मिरर इमेजेस वेगळ्या असतात, वॉटर इमेजेस वेगळ्या असतात. आता वॉटर इमेजेसमध्ये म्हणजे कशा टाईपचे प्रश्न येतात, हे बघा. हा प्रश्न आहे आपला वॉटर इमेजेसमध्ये. तळ्याच्या शेजारी, नदीच्या शेजारी तुम्ही थांबला असताल, बरोबर आहे. तळ्याच्या शेजारी, नदीच्या शेजारी जेव्हा तुम्ही थांबताना तुमची इमेज पाण्यामध्ये अशी बघा, आपण जर अशी उभे असतील ना सरळ, तर त्या साईडला डोकं असते बघा आपलं, आणि असे दिसतो आपण सुलटे म्हणतो त्याला आपण. कसं, समजा मी पाण्यात बघायलो ना, तर पाण्यामध्ये माझं डोकं ज्या साईडला आहे त्या साईडला नाही, पलीकडल्या साईडला डोकं दिसणार आणि पाय आपल्या अलीकडच्या साईडला अटॅच दिसणार, बरोबर. तुम्हाला लक्षात आलं असेल काय. मग मला सांगा, याला जर मी असं उभा केलं तर हे पाण्यात कसं दिसेल बरं. पाण्यामध्ये असं उलट दिसेल ना एकदम. मला सांगा, हे दुसरा आणि तिसरा ऑप्शन बी आणि सी काय कामाचं आहे का. बघितल्या कळते, असं तर पाण्यात त्याचं चित्र पडणार नाही. पाण्यामध्ये चित्र कसं पडेल, पाण्यामध्ये चित्र जशाला तसं पडेल का बरं, नाही, बिलकुल जशाला तसं तर पडणारच नाही. फक्त ए ऑप्शन बरोबर आहे, पहिला ऑप्शन. असं चित्र पडेल त्याचं पाण्यामध्ये. तुम्हाला एक अंदाज आला असेल बघा,
अंदाज लावू शकता तुम्ही, इमॅजिन करू शकता चित्र कशा टाईपचं पडेल. याला म्हणायचं वॉटर इमेजेस, पाण्यातल्या इमेजेस. आणि अशा टाईपने आज आपण काय बघितले मला सांगा. आज आपण बघितलंय ह्या सिलेबसचं इंट्रोडक्शन, फक्त सिलेबस इंट्रोड्यूस केलाय. माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे, ह्यामध्ये जर तुम्हाला कळालं नसेल, समजलं नसेल, काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित एक एक चॅप्टर आपण उद्यापासून पुढच्या लेक्चरपासून घेणार आहे. एक एक चॅप्टर आणि विथ म्हणजे भरपूर सारे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, खूप सारे क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला कंटाळा येईल एवढे प्रश्न आहेत प्रत्येक चॅप्टरचे. एकदम परफेक्ट सगळं आपण शिकणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण चॅप्टर वाईज एकदम पहिल्या चॅप्टरपासून ते शेवटच्या चॅप्टरपर्यंत आपण घेणार आहोत. ठीक आहे. हे इंट्रोडक्शन झालं. पूर्ण रिझनिंगचं कसे चॅप्टर असतील, कसे टाईपचे क्वेश्चन असतील हे तुम्हाला मी आज सांगितले. तुम्हाला एक अंदाज आला असेल असे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. ठीक आहे. चला मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे.